नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ॲसिड बुद्धी या आपल्या चॅनलवर. सर्वात आनंदाची बातमी ही आहे की म्हाडाच्या फ्लाईटला पुणे म्हाडाच्या फ्लाईटला अप्लाय करण्याची तारीख ही वाढवली गेलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. पुणे म्हाडाच्या फ्लाईटला वाढवण्याची अप्लाय करण्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, पण हीच व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायची असेल तर याची स्पीड तुम्ही 1.5x वर ठेवावी. इथे ऑप्शन तुम्हाला दाखवत असेल की या ठिकाणी जाऊन तुम्ही स्पीड ही 1.5x ठेवू शकता, ज्याच्याने तुम्हाला एक चांगली क्वालिटी मिळेल ऐकण्यासाठी. ओके. तर माझ्या नेहमीसारखं तुम्हाला माहित असेल की म्हाडाची अर्ज करण्याची तारीख ही नेहमी पुढे ढकलली जाते. हो, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की कधीच फर्स्ट टाइम डेट्स आल्या तर त्या डेटला लॉटरी निघाली असेल असं कधीच झालं. यावेळेस पण तसंच झालं. जेव्हा 11 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा ही लॉटरी डिक्लेअर करण्यात आलेली होती, त्या तारखेनुसार 31 ऑक्टोबर ही लास्ट डेट होती म्हाडा फ्लॅटला अर्ज करण्याची. परंतु ती डेट आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आजची तारीख आहे तुमची 30 तारीख, आणि ती उद्या लास्ट डे होती, पण 1-2 दिवसाआधीच त्याची तारीख चेंज करत होती. हे सर्वांना माहित होते. जे नवीन असतील त्यांना कदाचित माहित नसेल, पण जे जुने लोक आहेत, जे काही बऱ्याच वर्षापासून म्हाडाला फ्लॅट लागण्यासाठी अर्ज करत आहेत, त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. बरोबर. तर मी सर्व इथे जाऊन त्यांच्या ऑफिशियल साईटला जाऊन तारीख कशी चेक करायची, आता नवीन तारखा काय असतील, कसे चेक करावे हे तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल साईटला व्हिजिट करता, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हाडा, तेव्हा तुम्हाला इथे दिसेल की ही होम पेज आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा इथे येतात, या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्विक लिंक्स म्हणून एक ऑप्शन असेल. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल पुणे बोर्ड. पुणे बोर्डला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक्सटेन्शन फॉर सप्टेंबर 2025 लॉटरी. बरोबर. इथे क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल डाउनलोड होते. याला तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला दिसेल हे आर्टिकल पुणे महामंडळाने डिक्लेअर केले. तर ते सांगतायत की 11 सप्टेंबरला जी म्हाडाची लॉटरी डिक्लेअर करण्यात आली होती, त्याच्यामध्ये अर्ज करण्यात जाहिरातीनुसार अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑक्टोबर होती. बरोबर. पण नागरिकांची मागणी आणि सोयीसाच्या वस्तूचा प्रतिसाद बघता ती तारीख आता 21 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. बरोबर. तर तुम्ही ज्या बाकीच्या तारखा आहेत त्या तुम्ही बघू शकतात की ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही आता 20 नोव्हेंबर असेल. रक्कम ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख ही 20 नोव्हेंबर असेल. आणि बँकेची RTGS NEFT करत असाल तर त्याची लास्ट डेट ही 21 नोव्हेंबर असेल. आणि जी लॉटरीची सोडतीची दिनांक असेल ही 11 डिसेंबर, म्हणजे 11 डिसेंबरला लॉटरी निघण्याची चान्सेस आहेत. शक्यता कमी आहे, परंतु त्यांनी तारीख दिल्याप्रमाणे त्या तारखेला लॉटरी निघायला हवी. पण मला तरी वाटतं की ही तारीख एक्सटेंड होऊ शकते. हो, ही तारीख एक्सटेंड होऊ शकते. हे आर्टिकल हे न्यूजपेपरमध्ये महामंडळाकडून छापण्यात येतात. दुसरा अजून एक ऑप्शन आहे, ही एक आर्टिकल ते छापते, तिथे बघू शकता तुम्ही. आणि दुसरा पण अजून एक पर्याय, तुम्ही इथेच याल तर इथेच लाईव्ह स्कीम म्हणून असते. पुणे बोर्डाला जायचं, लाईव्ह स्कीम्स, आणि लाईव्ह स्कीमला गेल्यावर तुम्हाला ऑप्शन दिसतात बरेच. तिथे जाऊन तुम्हाला जे मल्टिपल डेट्स असतात तिथून पण तुम्ही चेक करू शकता. पण मी तर हे म्हणतो की तुम्हाला एक सजेशन देईन की आत्ताच पेमेंट करू नका. जे स्मार्ट लोक असतात ते कसे करतात की आत्ता जर तुम्ही पेमेंट केलं तर तुमचे पैसे अडकून राहतात. आता लॉटरी लागेल 11 डिसेंबरला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्लॅट लागला तर खूपच चांगली गोष्ट. नाही लागलं तर 7-8 दिवसानंतर मला तुमचे रिफंड यायला सुरुवात होते. बरोबर. एवढे दिवस तुमचे पैसे गुंतून राहतात.
तर इतके दिवस तुमचे पैसे गुंतून ठेवायची गरज नाही. त्याच्यामुळे जेव्हा लास्ट डेट असते त्या लास्ट डेला तुम्ही पेमेंट करा किंवा त्याच्या 1-2 दिवसाआधी किंवा लास्ट डेला खूप सर्व्हरवर लोड वाढतो कारण त्याच दिवशी सर्व पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात. आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल इम्पॉर्टंट डेट्स, बरोबर. इथे तुम्हाला दिसेल 25 सप्टेंबर 2025 20% स्कीम. ओके. इथे क्लिक केलं तर तुम्हाला वेगळ्या स्कीम डिफरंट जे स्कीम्स आहेत प्रोजेक्ट ते दिसेल. पण इम्पॉर्टंट डेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दिसेल की ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झाले, 11 सप्टेंबरला. पेमेंट स्टार्ट सेम डेला झाले. ऍप्लिकेशन एंड आतापर्यंत 31 ऑक्टोबर होती पण ती आता एक डेट एक्सटेंड झाल्यामुळे ती आता 20 नोव्हेंबर करण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंटची डेट पण 20 नोव्हेंबर असेल. आणि फायनल ऍप्लिकेशन पब्लिश होतील 8 डिसेंबरला. लॉटरी ड्रॉ होईल 11 तारखेला आणि तुमचे ऍक्च्युअल रिफंड स्टार्ट होतील 15 तारखेला. एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 डिसेंबर दिलेली आहे म्हणून असं कन्सिडर नाही होत की 15 तारखेला सर्वांचे पैसे रिफंड होतील. नाही, 15 तारखेपासून रिफंड यायला सुरुवात होते. कदाचित जे जास्त स्कीम्सला अप्लाय करतात कदाचित 15 तारखेला एका स्कीमचे पैसे येते, 16 तारखेला दुसऱ्या स्कीमचे, असे पुढची 1 ते 1.5 महिने ही प्रोसेस चालते रिफंडची. महामंडळ कधीच एका दिवशी सर्वांचे पैसे रिफंड देत नाही. ती प्रोसेस डे बाय डे स्कीम वाईज किंवा ऍप्लिकेशन वाईज ते रिफंड मिळत असते. तर या संधीचा फायदा घ्या. ज्यांनी अजून पण डॉक्युमेंट रेडी केले नसतील त्यांनी सर्व लवकरात लवकर डॉक्युमेंट रेडी करा. कारण की डॉक्युमेंट रेडी झाल्यानंतर अपलोड केल्यानंतर त्या व्हेरिफिकेशनला पण टाइम लागतो, राईट. आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची असतात. तर तुम्ही आपल्या चॅनलवर येऊन वेगवेगळ्या व्हिडिओ बघून तुम्ही एक रेफरन्स घेऊ शकता की कोणती स्कीम चांगली आहे. ओके. तर थोड्याच दिवसांनी मी तुम्हाला बरीच एक एक्सेल फाईल मध्ये पूर्ण प्रोजेक्टची डिटेल देईल की कोणत्या प्रोजेक्टला कॉमन बिल्डिंग आहे, कोणत्या प्रोजेक्टला बाल्कनी आहे, कोणत्या प्रोजेक्टला अम्युनिटीज आहेत. या सर्व गोष्टी आपण एका एक्सेल फाईल मध्ये बनवून मी तुम्हाला शेअर करणार. तरी त्या व्हिडिओची वाट बघा आणि असाच प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.